केतकी नोकरी करत होती. लग्नाच्या 1 वर्षानंतर तिला नवीन शहरात जॉब मिळाला होता. त्यामुळे ती खूप खुश होती. तिचे लग्न ठरले तेव्हाच सांगितले होते की तिने "मी लग्नानंतरही नोकरी करणार आहे." केतकीच्या सासरच्या मंडळींनी केतकी नोकरी करणार आहे यावर कोणताच आक्षेप घेतला नाही. पण केतकीच्या सासूने नोकरी मिळाल्यावर लगेच सांगितलं की "मी काही घरातील सर्व कामे करणार नाही. मला जमेल तशी मदत करेन, पण कामाची जबाबदारी माझीच असेल असं होणार नाही." नवीन नोकरी लागल्यानंतर केतकी कामावर जाऊ लागली. त्या दिवशी केतकी आपल्या नोकरीवरून घरी परतली तशी तिने आपली बॅग ठेवली, फ्रेश झाली आणि सरळ स्वयंपाकघरात गेली. काम करता करता ती पुन्हा पुन्हा रागाने पुटपुटत होती. "आत्ताच तर कामावरून घरी आले आणि लगेच काम करावे लागत आहे. घरची सून आहे म्हणून सगळं काम करणं माझी जबाबदारी आहे का? नोकरी करते मी, तर मला आराम नको का? मी घरी आल्यानंतर सासूबाई ज्या पद्धतीने वागतात, सर्व माझ्याकडे सोपवून आराम करतात, ते पाहून वाटतं की मी या घरची नोकर आहे आणि ह्या घराच्या मालक. त्यांना कळायला हवं की मी नोकरी करते, दिवसभर काम करून थकून घरी येते आणि घरी आल्यावर लगेच घरातील कामं मला करावी लागतात, तर किती त्रास होत असेल मला, याचा थोडा तरी विचार करायचा. पण नाही, आपलंच बोलणं खरं करणार. मी घरी आल्यावर ह्या कधी बाहेर फिरायला जायच्या, तर कधी स्वतःच्या आवडीचे काम करायच्या. हे रोजचं झालं होतं. त्यापेक्षा मला कामात थोडी मदत केली तर काय बिघडेल?" असं केतकी स्वयंपाक करता करता बडबड करत होती. स्वयंपाक झाल्यानंतर भांडी घासायला लागली आणि एकामागून एक भांडी जोरात आपटू लागली. तो आवाज हॉलपर्यंत ऐकायला येत होता. पण सासूबाईंनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्या शांत बसून होत्या. कारण केतकीच्या रागाचं कारण सासूबाईंना चांगलंच माहिती होतं. पण त्या स्वतः तरी किती वेळ काम करू शकणार होत्या? सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरातील सगळं कामं करत करत त्या खूप थकत असत. त्यामुळे संध्याकाळी त्या फक्त स्वतःसाठी वेळ काढत असायच्या. त्या वेळेत त्या स्वतःसाठी जगायच्या. बाकी कोणत्या गोष्टींचा विचार न करता त्या स्वतःला वेळ द्यायच्या. खरं तर केतकी ही आजच्या आधुनिक युगातील काळातील स्वतंत्र विचारांची मुलगी होती. तिचं स्वप्न होतं की ती शिकून एक आत्मनिर्भर महिला बनेल. शिक्षण पूर्ण होताच ती नोकरीला लागली. पण काही महिन्यातच जेव्हा तिचं लग्न ठरलं तेव्हा तिने स्पष्टपणे सर्वांसमोर सांगितलं होतं की लग्नानंतर जर तिला चांगली नोकरी मिळाली तर कोणीही तिच्या नोकरी करण्याला विरोध करू नये. याबाबत तिच्या पतीलाही काही हरकत नव्हती आणि तिच्या सासू-सासऱ्यांनीही सुनेचं नोकरी करणं मान्य केलं होतं. मोठ्या आनंदात आणि हसत-खेळत लग्नाच्या सर्व विधी पार पडल्या आणि केतकी त्या घरात सून म्हणून आली. लग्नानंतरचे काही दिवस झाल्यावर केतकीने नवीन शहरात नोकरीसाठी अर्ज केला. पण बरेच महिने झाले तरी अजूनही तिला तिच्या मनासारखी नोकरी काही मिळत नव्हती. ती तिच्या नोकरीसाठी सातत्याने प्रयत्न करत होती. पण तिला मनाप्रमाणे नोकरी न मिळाल्याने ती अस्वस्थ होती. लग्नाच्या 1 वर्षानंतर तिला चांगली नोकरी, तिच्या मनाप्रमाणे नोकरी मिळाल्यामुळे केतकी व घरातील सर्वच खूप आनंदित होते. पण तेव्हाच सासूबाईंनी सगळ्या कुटुंबियांसमोर एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली की मला सुनेच्या नोकरी करण्याला काहीच हरकत नाही. पण आत्ता घरातील सगळं काम मी एकटी करू शकत नाही. मी असं नाही बोलत की सर्वच काम तिने केलं पाहिजे, पण मलाही आता सर्व करणं जमणार नाही. त्यामुळे सुनेने घरातील कामात मदत केलीच पाहिजे. त्यांचे हे बोलणे ऐकून सगळे कुटुंबीय आश्चर्यचकित झाले. तेव्हा मुलगा म्हणाला, "आई, तुला तर माहिती आहे की केतकीला ही नोकरी किती कठीण परिस्थितीत मिळाली आहे. या नोकरीसाठी किती वेळ वाट पाहावी लागली होती. आम्हाला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तू असं कसं काय बोलू शकतेस? तू थोडं समजून घे." त्यावर आई म्हणाल्या, "मी असं नाही म्हणत की घरातील सगळं काम फक्त सूनच करेल. मी फक्त एवढंच म्हणते की माझ्याही काही मर्यादा आहेत. माझंही आता वय झालं आहे, वय वाढतं आहे. तसतशी माझी काम करण्याची ताकदही कमी होत चालली आहे. मला पूर्वीसारखी सर्वच कामं जमत नाहीत. थकवा येतो. त्यामुळे दिवसभराचं काम सगळं माझ्याने होणार नाही. पण जेवढं शक्य होईल तेवढं नक्कीच मी करण्याचा प्रयत्न करेन. इतकंच माझा सांगण्याचा उद्देश आहे. बाकी दुसरं काही नाही." केतकीला नोकरी तर काही करून करायचीच होती. म्हणूनच तर ती तिच्या स्वप्नांशी कोणतीही तडजोड करायला तयार नव्हती.
त्यामुळे तिने घर साफसफाईसाठी एक कामवाली बाई ठेवली. पण घरातील राहिलेली दिवसभराची कामे सासूबाईंनाच करावी लागायची. त्यामुळे त्याही थकून जायच्या. पण केतकी घरी परत आल्यानंतर तिची सासू कोणतंही काम न करता स्वतःसाठी वेळ काढायच्या, थोडा वेळ आराम करायच्या, टीव्ही पाहायच्या, नवऱ्यासोबत गप्पा मारायच्या, एकत्र चहा घ्यायच्या किंवा मग बाहेर फिरायला जायच्या. पण हेच केतकीला खटकायचं. सासूचं वागणं तिला आवडायचं नाही. त्यामुळे तिचा रागराग व्हायचा. सासूवर ती चिडूनच असायची. ती जेव्हा तिच्या आईला फोन करायची तेव्हा ती फक्त सासूबाईविषयी तक्रार करत बसायची, सासूचे वागणे सांगायची आणि हे सर्व आईशी बोलून केतकीचं मन हलकं व्हायचं. हळूहळू वेळ असा जात होता. आता तिच्या लग्नाला 3 वर्ष पूर्ण होणार होती. पण अजूनही त्यांनी बाळाचा विचार केलेला नव्हता. सासू-सासऱ्यांना आजी-आजोबा व्हायचं होतं. पण इतक्या लवकर केतकीला ही जबाबदारी नको होती. तिने आपला ठाम निर्णय सांगितला. काही महिन्यानंतर केतकीच्या भावाचे लग्न होते. त्यांची होणारी पत्नी ही शिकलेली आणि नोकरी करणारी होती. सून घरी आल्यानंतर केतकीच्या आईने तिला जवळ घेतलं आणि म्हणाल्या, "मी माझ्या सुनेला मुलगीच मानणार आहे. माझ्यासाठी तू माझ्या केतकीसारखीच आहेस." आणि सून ही घरी आणण्याचा अर्थ असा थोडीच होतो की सासू हातपाय गाळून बसावी किंवा फक्त आराम करावा आणि सगळी जबाबदारी सुनेवर टाकावी आणि आपण काहीच करायचं नाही. आणि प्रत्येकाने हे लक्षात ठेवायला हवं की शेवटी सून ही माणूसच आहे ना. ती नोकरी करणार की घरकाम, मी माझ्या सुनेला पूर्ण स्वातंत्र्य देईन, कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासू देणार नाही, असं बोलत सुनेला त्यांनी जवळ घेतलं. हे ऐकून केतकी तिच्या आईच्या विचारांशी खूप प्रभावित होते. तिला खूप आईचा अभिमान वाटला आणि तिच्या आईच्या विचारसरणीचा गर्व वाटू लागला. आपली वहिनी किती भाग्यवान आहे याचा ती विचार करू लागली. त्या क्षणी केतकी असाही विचार करत होती, खरंच माझं नशीब पण माझ्या वहिनीसारखं असतं तर किती बरं झालं असतं. जर माझ्या सासूने मला पण समजून घेतलं असतं, माझ्या आईप्रमाणे मोठेपणा दाखवला असता तर किती चांगलं झालं असतं. पण माझ्या नशिबाला तसं कुठं आहे. मला तर फक्त माझ्या सासूच्या मनाप्रमाणेच वागावं लागतं, त्यांचंच ऐकावं लागतं. आणि इकडे माझी आई किती उदार विचारांची आहे. लग्नानंतरच्या काही दिवसानंतर केतकीच्या वहिनीने नोकरीवर जाणं सुरू केलं. तेव्हा केतकीची आई आपल्या सुनेच्या प्रत्येक सुखसोयीवर खूप लक्ष ठेवून होती. तिची काळजी घेत होती. तिला कोणत्या गोष्टीचा त्रास होणार नाही हे देखील पाहत होती आणि तिची कोणतीही गैरसोय होऊ नये, तिची धावपळ होऊ नये म्हणून सकाळ सकाळी सगळं जेवण व नाश्तासुद्धा बनवून ठेवायच्या. मुलाचा व सुनेचा टिफिनही पॅक करून द्यायच्या. ते गेल्यानंतर मग स्वतः नाश्ता करायच्या व मग नंतर घरातील राहिलेली कामे करायच्या. दिवस त्यांचा पूर्ण कामातच जायचा. मुलगा व सून संध्याकाळी नोकरीवरून घरी परत आल्यानंतर पण आई स्वतः सगळं काम करत असे. सासूचं एवढं प्रेम पाहून व काळजी पाहून केतकीच्या वहिनीला खूप छान वाटायचं. त्यामुळेच ती नेहमी सासूकडून आपल्या आवडीच्या गोष्टी करून घ्यायची व स्वतः मात्र आरामच करायची. पण केतकीची आई देखील प्रत्येक मागणी मोठ्या प्रेमाने पूर्ण करायची. काही दिवस खूप आनंदात गेले. घरातील प्रत्येकजण खूप खुश होता. घरातील वातावरण आनंदात होते. पण हळूहळू वेळ बदलत गेली. दिवसभर काम करून घरातील सर्वच कामाची जबाबदारी घेऊन व ती पूर्ण करताना केतकीची आई पूर्णपणे थकून जात होती. तेव्हा सुनेला काही काम सांगायची तर ती "मला काम जमत नाही, तुम्हीच करा" अशी उत्तरं द्यायची. कारण लग्न झाल्यापासून कोणत्याही कामाची जबाबदारी केतकीच्या वहिनीने कधी घेतलीच नव्हती. तिला काही कामाची सवयच नव्हती. केतकी खूप वेळा आईला फोन करायची, पण तिची आई नेहमी हेच सांगायची की "आता वेळ नाही, नंतर बोलू" असं बोलून फोन ठेवायची. ते ऐकून केतकीही नाराज व्हायची. एके दिवशी केतकीची आई घरातील काम करून थकून आराम करत होती. तेव्हा केतकीचा फोन आला. फोन उचलताच केतकीच्या आईने विचारलं, "हॅलो केतकी बाळा, कशी आहेस? कित्येक दिवसांनी नीट बोलायला वेळ मिळाला नाही. काय करणार, दिवसभर काही ना काही काम चालूच असतं आणि मग दुपारी आराम करते." तेव्हा लगेच केतकी आपल्या अडचणी आईला सांगायला लागली. "काय सांगू आई? थोड्या वेळापूर्वीच कामावरून थकून घरी आले. आता घरचं काम करावं लागेल. रोजच्या कामाचा कंटाळा आला आहे. आई, तू वहिनीला किती आराम देते,
पण माझ्या सासूकडे बघ ना, मी नोकरीवरून घरी येण्याचा अवकाश की लगेच तयार होऊन म्हणाल्या की मी फेरफटका मारायला जायचं आहे. एवढा वेळ होता तर रात्रीचं जेवण तरी बनवलं असतं, म्हणजे मला थोडासा आराम मिळाला असता. पण सून आहे, येऊन करेल तिची ती म्हणून निघून गेल्या. आई तू तर माझ्याशी आत्ता बोलतच नाहीस, मला फोन देखील करत नाहीस. वहिनीवर एवढं प्रेम करताना तू तुझ्या मुलीला विसरलीस की काय? केतकी पटकन बोलून गेली आणि हे ऐकून तिच्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती रडू लागली. आईच्या रडण्याचा आवाज ऐकून केतकी काळजीत पडली. काय झालं आई? तू रडतेस का? वहिनीसोबत काही वाद झाला का? बैचेन होऊन काळजीने केतकी म्हणाली. तेव्हा तिच्या आईने उत्तर दिलं, केतकी, मी तुझ्या बहिणीला नेहमीच मुलीप्रमाणे मानलं आहे. तिला काहीही कमी पडू नये व तिला कोणताही त्रास होऊ नये म्हणून दिवसभर घरकामात गुंतलेली असते मी. पण तरीही तुझ्या वहिनीला माझी किंमत वाटत नाही. ती तर स्वयंपाकघराकडे बघत देखील नाही. एक दिवस तब्येत माझी ठीक नव्हती म्हणून तिला काम करायला सांगितलं, पण तिने साफ नकार दिला व बोलली की घरातील काम करण्याची जबाबदारी तुमची आहे, तर तुम्हीच कामे करा. आता मला असं वाटते की मी या घरात केवळ एक कामवाली बाई म्हणून राहिली आहे. प्रत्येक कामासाठी ती फक्त माझ्यावरच हुकूम चालवते. मला काम करायला सांगते, पण स्वतःला तर काहीच करायला नको. स्वतःच्या नवऱ्यासाठीही आजपर्यंत तिने काही बनवलं नाही. ती जेवण देखील बनवत नाही आणि जर सकाळी तिचा टिफिन नाश्ता करायला थोडा जरी उशीर झाला तर माझ्यावर अशा पद्धतीने ओरडते जणू मी तिची कामवाली बाईच आहे. खरंच मला काही समजत नाही की काय करावं. आईचे बोलणे ऐकून केतकी निशब्द झाली. मग तिची आई पुढे बोलू लागली की पण यामध्ये चूक माझीच आहे. तुझ्या बाबांनी मला अनेक वेळा सांगितलं होतं की वहिनीला तिच्या जबाबदाऱ्या समजून घ्यायला हव्या होत्या. मुलाच्या प्रेमापोटी सर्वच तू करत जाऊ नकोस. पण मीच त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. पण आज मला याचा पश्चाताप होत आहे. पण तुला खरं सांगू का केतकी, आज मला कळते की तुझ्या सासूने सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःवर न घेता किती योग्य निर्णय घेतला होता. घरातील काम सर्वांनी वाटून करून घ्यायचं असतं, हा निर्णय त्यांचा अगदी बरोबर होता. भलेही ते तुम्हाला वाईट वाटत असेल, पण ते खरं आहे की माणसाला स्वतःसाठी थोडा तरी वेळ हवा असतो. जर मीही तुझ्या सासूसारखं थोडा विचार करून निर्णय घेतला असता तर आज माझी ही अवस्था झाली नसती. मीही त्यांच्यासारखीच आत्मसन्मानाने जगले असते आणि वयाच्या या टप्प्यावर जीवनाचा आनंद घेतला असता. मलाही माझं स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवता आलं असतं. मला स्वतःसाठी वेळ देता आला असता. आईच्या या बोलण्याने केतकीच्या डोळ्यात अश्रू आले. आईच्या परिस्थितीचा विचार करताच ती अस्वस्थ झाली. काय बोलावं काही सुचेना. तिने फोन ठेवला. ती खोलीतून बाहेर पडणार इतक्यात तिने पाहिलं की तिचे सासरे हॉलमध्ये बसले होते. त्याचवेळी तिच्या सासू घरी परतल्या. तेव्हा सासरे मुश्किल स्वरात म्हणाले, आता याही वयात तुला ब्युटी पार्लरला जायची काय गरज वाटली? तेव्हा त्या हसत म्हणाल्या, अहो तुम्हाला कसं कळलं की मी ब्युटी पार्लरला गेले होते? पण मी पार्लरला तर गेलेच नव्हते. माझी पूर्वीची मैत्रीण आहे ना, दोघींचेही केस पांढरे झाले होते म्हणून आम्ही एकमेकींना केसांना डाय लावून दिला आणि दोघींचेही काम झाले, केस काळे झाले. त्यावर तिचे पती म्हणाले, धन्य धन्य आहात तुम्ही दोघीही. अहो मला आधीपासूनच टापटीप राहायला सजायला आवडतं होतं, पण संपूर्ण आयुष्य घराच्या जबाबदाऱ्यांमध्येच अडकून राहिलं आणि स्वतःसाठी काहीच करता आलं नाही, स्वतःला वेळ देता आला नाही. मग म्हातारपणात आता तू तुझे शौक पूर्ण करणार आहेस का? त्यावर त्या हसूनच म्हणाल्या, अहो कुणी म्हटलं की म्हातारपणात आपले शौक पूर्ण करता येत नाहीत? हाच दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. प्रत्येक वयाचा टप्पा नवीन अनुभव, आव्हान आणि नवीन इच्छा घेऊन येतो आणि प्रत्येक टप्प्यावर आपण आयुष्याचा आनंद घ्यायला हवा. अहो एक गोष्ट सांगायची राहिलीच, उद्यापासून आपण दोघेही व्यायाम करायला आणि फिरायला जायचं आहे. हे वाढलेलं पोट आणि वजन देखील कमी करायला हवं. अशाच गप्पा मारता मारता ते दोघेही हसू लागले, स्वतःमध्ये हरवून गेले. केतकी मात्र तिच्या सासू सासऱ्यांच्या या गप्पा ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर रागाऐवजी एक गोंडस हसू आलं होतं. ती खऱ्या अर्थाने डोळसपणे विचार करू लागली की तिच्या सासूने काहीही चुकीचं तर नाही बोलली आहे.
किंवा त्यांचा निर्णय चुकीचा नव्हता. कारण लग्नानंतर एका स्त्रीला घराच्या जबाबदाऱ्या आणि मुलामुळे स्वतःसाठी वेळच मिळत नाही आणि जर आता त्या त्यांच्या एखाद्या छंदासाठी वेळ देत असतील तर त्यात काहीच चुकीचं नाही. शेवटी त्यांनाही तर जीवनाचा अनुभव घेण्याचा हक्क आहे. या वयातही आनंदाने जगण्याचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळायलाच हवा. जबाबदाऱ्या तर कधीच आयुष्यभर संपत नाहीत, पण आयुष्य जगणं विसरता कामा नये. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.